परदेशात जाऊन आम्ही स्वतः बुद्धिस्ट आहोत असे सांगून एक संस्था चालू केली आहे मित्रांनो. त्या संस्थेचं नाव आहे मित्रांनो आय एम बुद्धा फाउंडेशन. मित्रांनो, तुम्हाला या संस्थेचं फाउंडर कोण असावे असं तुम्हाला वाटत असेल. तुम्हाला काय वाटते की या संस्थेचा फाउंडर कोण आहे? एखादा कांबळे आहे, एखादा भोसले आहे, एखादा गायकवाड आहे, कोण आहे? तुम्हाला असं कोण आहे असं वाटते? मित्रांनो, जर तुम्हाला नाव कळलं तर तुमचं डोकं फिरेल मित्रांनो. या फाउंडेशनचा फाउंडर आहे किंवा अध्यक्ष आहेत विवेक अग्निहोत्री व पल्लवी जोशी. मित्रांनो, हे कोण आहेत? दलित आहेत का बुद्धिस्ट आहेत? तर मित्रांनो, हे आहेत असली ब्राह्मण. आपला समाज सुधारणार आहे की नाही, की लोक हे आपण फक्त बुद्ध म्हणून फक्त आपलं गल्लीबोळातच आपण बुद्धिस्ट होणार आहे? आपण खरे बुद्ध कोण आहे? तर खरे बुद्धिस्ट आम्हीच आहोत. नमस्कार मित्रांनो, माझे मत या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर फक्त एकदा सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब पूर्णपणे मोफत आहे. मित्रांनो, आज आपण एका महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत की मित्रांनो, आपला बौद्ध समाज हा कित्येक वर्षापासून झोपी गेला आहे. 21व्या युगातसुद्धा हा समाज झोपीच गेलेला आहे. कारण जे काही ठराविक लोक आपले जे सुधारले आहेत ते फक्त आपापल्या संसार, आपापली मुलं, आपली बायका ह्यामध्येच गुंग आहेत. ते कधी समाजाचा विचार केला नाही किंवा आपल्या समाजाची अर्थव्यवस्था कशी सुधारली गेली पाहिजे किंवा आपला समाज कसा सुधारायला पाहिजे यावरती अजिबात ते चर्चा करायला किंवा विषय काढायलासुद्धा त्यांना वेळ नाही. की म्हणूनच मित्रांनो, आपण हा समाज आपला झोपी गेल्यामुळे आता ब्राह्मण समाज हा आपल्या झोपल्याचा फायदा घेत आहेत व आपल्या जे बाबासाहेबांनी आपली जे बुद्ध धर्म आपल्याला जो बाबासाहेबांनी दिला आहे, या बाबासाहेबांच्यामुळे आपल्याला हा बुद्ध धर्म मिळाला आहे मित्रांनो. तोच आपण बौद्ध समाज आपला दलित आता जो समाज आहे तो बाबासाहेबांचा बुद्ध धर्म स्वीकारला तयार नाही आजसुद्धा. व याचा फायदा घेत जे ब्राह्मण व्यवस्था आहे ती ब्राह्मण आहेत ते बाबासाहेब बुद्ध धर्म स्वीकारत आहेत व ते भारतामध्ये ब्राह्मण दाखवत आहेत व भारताच्या बाहेर आम्ही बुद्ध आहे असं ते सांगत आहेत मित्रांनो. आणि आपण मात्र आमच्या भारतामध्ये, आपल्या राज्यामध्ये आम्ही बुद्धिस्ट आहे, फक्त आपण आपल्यामध्येच भांडत आहोत. व कोण मी अध्यक्ष की तो अध्यक्ष, मी राष्ट्रीय अध्यक्ष की तू राष्ट्रीय अध्यक्ष, याबद्दल आपण चर्चा करत आहे, याबद्दल चर्चा वादविवाद करत आहोत. पण मित्रांनो, हा समाज झोपल्यामुळे हे ब्राह्मण व्यवस्था परदेशात जाऊन आम्ही स्वतः बुद्धिस्ट आहोत असे सांगून एक संस्था चालू केली आहे मित्रांनो. त्या संस्थेचं नाव आहे मित्रांनो आय एम बुद्धा फाउंडेशन. मित्रांनो, तुम्हाला या संस्थेचं फाउंडर कोण असावे असं तुम्हाला वाटत असेल. तुम्हाला काय वाटते की या संस्थेचा फाउंडर कोण आहे? एखादा कांबळे आहे, एखादा भोसले आहे, एखादा गायकवाड आहे, कोण आहे? तुम्हाला असं कोण आहे असं वाटते? मित्रांनो, जर तुम्हाला नाव कळलं तर तुमचं डोकं फिरेल मित्रांनो. या फाउंडेशनचा फाउंडर आहे किंवा अध्यक्ष आहेत विवेक अग्निहोत्री व पल्लवी जोशी. मित्रांनो, हे कोण आहेत? दलित आहेत का बुद्धिस्ट आहेत? तर मित्रांनो, हे आहेत असली ब्राह्मण. हे ब्राह्मण असून परदेशात जाऊन ते आय एम बुद्धा फाउंडेशनची निर्मिती करू शकतात मित्रांनो. तर याचं कारण काय आहे मित्रांनो? तर फक्त आपण बौद्ध समाज आपला भारतातला झोपी गेल्यामुळे हे त्याचा फायदा घेऊन ते परदेशात जाऊन आम्ही बुद्धिस्ट आहोत, आम्ही बुद्ध फाउंडेशन आम्ही तयार केले आहे असे सांगून असं बुद्धिस्ट कंट्रीतून वेगवेगळ्या प्रकारचं त्यांनी फंड गोळा करत आहेत मित्रांनो. आणि फंड गोळा करून ते कुणाचा फायदा करत आहेत? एखाद्या दलिताचा, एखाद्या आदिवासींचा किंवा भटक्या विमुक्तांचा. हे कुठल्याही अशा एका समूहाला ते मदत करत नाहीत. ते फक्त मदत करत आहेत या आय एम बुद्धिस्ट फाउंडेशनचा फंड घेऊन. ते फक्त ब्राह्मणी व्यवस्थेवर खर्च करत आहेत मित्रांनो. त्यांच्या जे ब्राह्मण विद्यार्थी आहेत त्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्यासाठी त्यांना जे पैसा लागतो तो पैसा त्या फाउंडेशनच्या मार्फत ते आपल्या ब्राह्मणी लोकांना देत आहेत. एक लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो आपल्या समाजातील पुढाऱ्यांना किंवा नेते मंडळींना की ही अशी ब्राह्मणं उठून परदेशात जाऊन आम्ही बुद्धिस्ट आहे असं सांगून बुद्धिस्ट कंट्रीतून, देशातून पैसा गोळा करत आहे. व त्या बुद्धिस्ट देशातील लोकांना काय माहीत असणार आहे की हे खरंच आपल्या बुद्धिस्ट लोकांसाठीच पैसे खर्च करणार आहे म्हणून ते पैसे देत असेल त्यांना. पण मित्रांनो, ही सत्यस्थिती नाही आहे.
कारण हे विवेक अग्निहोत्री हे डायरेक्टर आहे. तुम्हाला एक त्याचा पिक्चर आला होता माहीत आहे की काश्मीर फाईल्स. त्या काश्मीर फाईलमध्ये मित्रांनो कोणाचा अन्याय झाला आहे असं त्या पिक्चरमध्ये दाखवलं आहे, तुम्हाला माहीत आहे ना. कारण त्या पिक्चरमध्ये दाखवलं आहे की एखाद्या ब्राह्मणांच्यावर अत्याचार झाला आहे, अन्याय झाला आहे असं या पिक्चरमध्ये त्यांनी दाखवलं आहे. पण ह्या बाहेरच्या देशातील बुद्धिस्ट लोकांना काय वाटणार की हीच जी लोकं आहेत त्यांच्यावर अन्याय झाला आहे ते बुद्धिस्ट आहेत असं त्यांना ते वाटणार. म्हणून याचा फायदा घेत ते आपल्या अनेक वर्ष ही संस्था कार्य करत आहे मित्रांनो. अजूनसुद्धा आपल्या समाजातील लोक जागृत झाले नाहीत, आपल्या समाजातील नेते जागृत झाले नाहीत. हे त्यांच्यावर आवाज उठवायला तयार नाहीत की आपण हा बुद्धिस्ट लोकांचा पैसा तुम्ही बुद्धिस्ट लोकांसाठी खर्च करा, तुम्ही ब्राह्मणी व्यवस्थेवर खर्च करत आहे याचा आवाज कोणही आजपर्यंत काढायला तयार नाही. तर मित्रांनो कधी आपण जागे होणार आहोत, आपला समाज सुधारणार आहे की नाही, की लोक हे आपण फक्त बुद्ध म्हणून फक्त आपलं गल्लीबोळातच आपण बुद्धिस्ट होणार आहे. आपण सुद्धा परदेशात गेलं पाहिजे, परदेशात आपला आवाज उठवला पाहिजे. आपण खरे बुद्ध कोण आहे तर खरे बुद्धिस्ट आम्हीच आहोत असं ठणकावून आपण जगाला सांगितलं पाहिजे. कारण बुद्ध धर्म हा त्याचा प्रचार केला असेल तर ते सम्राट अशोक यांनी केला. त्यानंतर जर कोण केला असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केला आहे मित्रांनो. त्यांनी आपल्याला खरा हा धर्म दिला आहे व आपण ते धर्माचं पालनच करत नाही व त्याचा फायदा असे ब्राह्मण लोक घेत आहेत. परवाचीच गोष्ट आहे मित्रांनो की एखादा वाशिमचे एक कन्या आहे, तिला स्कॉलरशिपसाठी न्यूयॉर्कमध्ये तिला ॲडमिशन मिळाले, पण तिच्याकडे 70 लाख रुपये पैसे फी भरण्याची 70 लाख रुपये नाहीत तिच्याकडे. म्हणून ते प्रत्येक बँकेत जाऊन ती अर्ज करत होती, पण तिला कुठल्याच बँकेने पैसे दिले नाही मित्रांनो. शैक्षणिक फी म्हणून त्यांना द्यायला पाहिजे होते ते दिलं नाही. कुठे गेली ही आय एम बुद्धा फाउंडेशन संस्था? तुम्ही बुद्धिस्ट लोक आहेत ना, तुम्ही बुद्धिस्ट लोकांचं तुम्ही फंड गोळा करून बुद्धिस्ट लोकांना ते शैक्षणिक किंवा सामाजिक कार्यासाठी तुम्ही त्याचा वापर करायला पाहिजे. पण तुम्ही आता ह्या वाशिमच्या कन्येला तुम्ही का देत नाही न्यूयॉर्कसाठी उच्च शिक्षणासाठी पैसे का देत नाही? तुम्ही फक्त ब्राह्मणांच्यावर पैसे खर्च करणार आहात का? ही गोरगरीब जनता कधी उच्च शिक्षण घेणार, परदेशात जाऊन शिक्षण घेणार? यावरती आवाज कोण उठवणार? यावरती आवाज आपल्या समाजातील लोक, नेते मंडळी कधीच उठवलेला आजपर्यंत मला ऐकायला मिळालं नाही मित्रांनो. यावरती आवाज उठवला पाहिजे. व एका बाजूला नरेंद्र मोदी भारतामध्ये प्रत्येक मंदिराचं उद्घाटन करत आहे व रामाचा प्रचार करत आहे. व हेच नरेंद्र मोदी ज्यावेळेला परदेशात जातात त्यावेळेला ते म्हणतात की मी भारत बुद्ध का देश है, मैं बुद्ध के देश से आया हूँ. म्हणजे तुम्ही बघा, एका बाजूला तुम्ही भारतात देवधर्माचं प्रचार करताय, रामाचा प्रचार करताय, रामाचा भक्त आहे असं सांगताय. हेच एका बाजूला तुम्ही परदेशात गेला की बुद्धाचं गुणगान गाताय, तुम्ही बुद्धाची मूर्ती तिथल्या राष्ट्राध्यक्षाला तुम्ही भेट देत आहे. किती लोकांची दिशाभूल करायचं ह्याचं काहीतरी प्रमाण आहे मित्रांनो. बौद्ध समाजातील कन्याला स्कॉलरशिप मिळत नाही म्हणून तिच्यावर पैसे नाहीत म्हणून ती उच्च शिक्षण आपलं थांबवत आहे. व तेच नरेंद्र मोदी आपला मित्र म्हणजे अदानीचे 15 लाख करोडचे कर्ज ते माफ करतात. किंवा दलित समाजातील मुलीला शिक्षणासाठी ते कधी स्कॉलरशिप द्यायला तयार होणार नाहीत किंवा शेतकऱ्यासाठी ते कधी पैसे माफ करायला तयार होणार नाहीत. पण हेच पैसे ते अदानीचे पैसे माफ करायला पुढे जाऊन त्यांना माफ करायला 15 लाख करोडचं कर्ज ते माफ करू शकतात मित्रांनो. म्हणजे किती अन्याय अत्याचार आपल्या या भारत देशात चालू आहे की कधी आपली जनता जागी होणार आहे काय माहीत. एक ना एक दिवशी आपल्याला जागे व्हावे लागणार आहे. जर नाही जागे झाला तर परत 100% जी 2500 वर्षापूर्वीची जी गुलामगिरी होती ती गुलामगिरी परत येणार वेळ लागणार नाही. जर तुम्ही आत्ता जर जागे नाही झाला, अशा या आय एम बुद्धा फाउंडेशनवरती त्याच्या विरोधात आपण जर काम नाही केलं किंवा आपण स्वतः जर आम्ही खरे बुद्ध आम्हीच आहे असं जर जगाला जर नाही सांगितलं, त्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे? तुम्ही परदेशात जाऊन तुम्ही उच्च शिक्षण घेतले पाहिजे किंवा आम्ही खरे बुद्ध आम्हीच आहे असं तर सगळ्यांना जगाला सांगितलं पाहिजे, तरच ही गोष्ट शक्य आहे मित्रांनो. नाहीतर मग अशा कोणही उठते आम्ही बुद्धिस्ट आहे, आय एम बुद्धा फाउंडेशन असं कोणही संस्था काढू शकतील भविष्यात. व खरे बुद्ध हे वंचितच राहणार आहेत, खरी बुद्धिस्ट भारतातले. व त्याचा फायदा भारतीय बाकीच्या धर्मातील लोक घेऊन त्याचा पैशाचा उपयोग करून फक्त आपापल्या समाजासाठी उपयोग करणार आहेत. व ही खरेच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपला बुद्ध समाज जागा होईल ही अपेक्षा ठेवून मी थांबतो.